ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 5 आणि 6. श्री भगवानुवाच. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अजोऽपि सन्यव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्, प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा अर्थात शत्रू तापना अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. भावार्थ. आपण बाहेरच्या शत्रूचा बिमोड करू शकतो, पण आपल्यात जे रिपू आहेत त्यावर मात करणे अवघड आहे. यातील षड्रिपू आपल्याला माहीत आहेत, पण सतत शंका घेणे हाही एक अंतस्थ शत्रू आहे. तो आपली बुद्धी आणि निष्ठा एका ठिकाणी स्थिर होऊ देत नाही. प्रत्येक गोष्टीला नेहमी का आणि कसे विचारणे योग्य नाही. काही गोष्टी समोरचा सांगतोय तर विश्वास ठेवायला हरकत नाहीत. जीवनात एका व्यक्तीवर तरी अतूट विश्वास हवा, तरच आयुष्य आनंदाने व्यतीत होते. नाहीतर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. कोणत्याही गोष्टींचे 100% आकलन शिकू त्यावेळी होत नाही. ऐकू त्यावेळी 20%, मनन करू त्यावेळी 40%, अनुभव घेतला तर 50%, कालांतराने 70% आकलन होते. यासाठी अभ्यास हवा, आत्मचिंतन हवे, गुरुवर विश्वास हवा. पी हळदन हो गोरी असे ज्ञान मिळवता येत नाही. त्यासाठी सबुरी हवी. चिडका गुरु आणि रडका चेला नसावा. कृष्ण किती परोपरीने समजावत आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे. शिक्षकाने किती शांत असलं पाहिजे याचे हे उत्तम उदाहरण आहे. कारण विद्यार्थ्याला शहाणे करणे हे त्याचे काम. विद्यार्थ्याला विषय समजेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला हवे. त्यासाठी अर्थात गुरुला त्या विषयाचा अभ्यास हवा. गीता ही सांख्य योगावर आधारित आहे. या तत्वज्ञानानुसार आपण पुनर्जन्म मानतो. एक आत्मा अनेक जन्म घेतो असे आपण मानतो. प्रत्येक जन्मात आपले संचित जमा होत असते. आपण भोग आणि उपभोग घेतो. हा प्रवास सुरूच असतो. काही जणांना आधीचे जन्म आठवतात, पण बहुतेकांना त्याचे स्मरण नसते. आपण कितीतरी जन्म या पृथ्वी तलावर घेतले आहेत. जे अविनाशी ब्रह्म आहे ते मानवाच्या कल्याणासाठी अवतार घेते. त्याला प्रकट होण्यासाठी माणसाचा जन्म लागतो. शरीर हे माध्यम ईश्वराला प्रकट होण्यासाठी आवश्यक आहे. ब्रह्म सर्व व्यापी, सर्व साक्षी आहे. आपण मात्र ते सहज पाहू शकत नाही. त्यामुळे देव कोणत्या तरी माध्यमातून व्यक्त होतो. अर्थात आपला या सर्वांवर पटकन विश्वास बसत नाही. समजायला थोडे कठीण जाते. विजेचे उदाहरण बघू. ती असतेच. आपण बटण सुरू केले तर पंखा किंवा इतर उपकरणे सुरू होतात. तसे देवाचेही आहे. तो असतोच, पण त्याला अनुभवण्यासाठी जी दृष्टी लागते ती अभ्यासाने मिळवावी लागते. त्याला बघण्यासाठी ज्ञानचक्षु हवेत. नाहीतर ज्यांनी त्याला अनुभवले आहे त्यांच्या सांगण्यावर विश्वास तरी हवा. अर्थात विश्वास नाही म्हणून त्याचे काही बिघडत नाही. आपल्याला दिसला नाही म्हणून तो नाही ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. मानव जन्मात आल्यामुळे त्याला मानव देहाचे सर्व नियम पाळावे लागतात. अर्थात सर्व भोग भोगूनही तो त्यापासून अलिप्त राहतो. प्रकृती म्हणजे पंचतत्व आणि आत्मा म्हणजे पुरुष. जे थोर पुरुष होऊन गेले त्यांना आपण देवाचे अवतार मानतो. ज्यांनी मानव जातीसाठी महान कार्य केले आहे त्यांच्यातच ब्रह्मतत्व प्रकट झाले आहे असे आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. अत्यंत निस्वार्थपणे निरलस होऊन ते जे कार्य करतात त्याला तोड नाही. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. कृष्ण कृष्ण. श्लोक 7 आणि 8. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. शब्दार्थ. हे भारता, भरतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजे आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. भावार्थ. गीतेतील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय श्लोक. जेव्हा धर्म तळाला जातो तेव्हा देव अवतार घेतो. धर्म म्हणजे नीतीने आणि न्यायाने वागणे, माणुसकीला धरून वागणे. अधर्म म्हणजे उद्दामपणे वागणे, कोणालाही न जुमानणे, मनुष्य जातीला घातक असे वागणे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की न्याय आणि अन्याय दोन्ही असतातच. चांगले आणि वाईट हेही असणारच. सगळं चांगलं आणि न्यायाने वागणं होत नाही. परंतु जेव्हा अन्यायाने वागणाऱ्या लोकांची संख्या वाढते तेव्हा देवाला प्रकट व्हावे लागते. नीती वाचावी म्हणून, धर्माचे रक्षण व्हावे म्हणून, माणुसकी टिकावी म्हणून, पापभिरू माणसांचा त्याच्यावरचा विश्वास मोडू नये म्हणून तो भक्तांच्या हाकेला धावून येतो. सृष्टीच्या आरंभापासून सूर आणि असुर शक्ती आहेतच. त्यांच्यातील द्वंद्व अविरत सुरू आहे. वामन बळी, परशुराम कार्तवीर्य, राम रावण, कंस कृष्ण कंस हे त्या त्या काळी होतेच. राणा प्रताप अकबर, शिवाजी औरंगजेब हे सर्व एका काळात होते. इंग्रजांना देशाबाहेर काढायला किती जणांनी प्राण पणाला लावले. या साऱ्यांच्या रूपातून देव म्हणजे चांगली शक्तीच प्रकट झाली. यांचे फक्त उपकार मानून उपयोग नाही. त्यांची जिगर, धडाडी, समयसूचकता या सगळ्याचा अभ्यास करून आपण चालू काळातील आव्हानांना सामोरे जायला हवे. जे आसुरी शक्तीविरुद्ध लढत असतील त्यांना साथ द्यायला हवी. रामाबरोबर वानरसेना, कृष्णाबरोबर पांडव, राणाबरोबर राजपूत, शिवाजीबरोबर मावळे होते. त्यांनी साथ दिली म्हणून त्यांनी समर्थपणे लढा दिला. धर्मयुद्ध हे एकाचे काम नाही. हे एकीचे, संघटनेचे कार्य आहे. अनेक लहान मोठ्या घटकांची साथ त्यासाठी आवश्यक असते. रामाला वसिष्ठ मुनींपासून बिभीषणांपर्यंत अनेकांची साथ होती. कृष्णालाही गोपीजनांपासून सुदामा, उद्धवापर्यंत सहाय्य मिळाले. शिवाजींच्या मागे रामदास, अष्टमंडळ, जिजाऊ उभे होते. अन्यायाने, अधर्माने वागणाऱ्या माणसाची दहशत इतकी असते की न्याय दबून राहतो, नीती असहाय्य होते. अन्यायाने वागणारा जास्त प्रबळ असतो, हुशार असतो, राक्षसी असतो. सामान्य माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असतात. जेव्हा सहन करणाऱ्यांचा संयम संपतो तेव्हा मग क्रांती घडून येते. गाव करी ते राव न करी अशी म्हणच आहे. उठाव होतो आणि अधर्माने वागणाऱ्या शक्तीचा बिमोड होतो. नव्हे तो झालाच पाहिजे, केलाच पाहिजे. अन्याय सहन करणे हे अन्याय करणाऱ्या इतकेच चुकीचे आहे. चुकीने वागणाऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे आणि त्याच्या बेलगाम वागण्याला पायबंद घालणे हे धर्माचे काम आहे. जेव्हा संपूर्ण जनमानस अन्यायाविरुद्ध नेत्याला साथ देते, नीतीला साथ देते, अन्यायाविरुद्ध पेटून उठते, तेव्हा धर्माची पुनःस्थापना होते, माणुसकीचा विजय होतो. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायलाच हवा. मी काय करणार असा विचार करायचा नाही. जनमत न्यायाच्या बाजूने असणे यानेही खूप आश्वासक चित्र उभे राहते. किमान न्याय काय हे तरी कळले पाहिजे. प्रत्येकाने नियमाने वागले पाहिजे. प्रामाणिकपणे वागले तरी ते सहाय्यक ठरते. फितुरी करू नये. अन्याय कोण करतंय हे तरी कळलं पाहिजे. त्याला साथ देऊ नये. अन्यायाला विरोध केला पाहिजे. आता सगळ्यांना चीनचा राग आला असेल, चीन चुकला असं वाटत असेल. किती जण चीनी वस्तूवर बहिष्कार घालणार? स्वस्त मिळाली तरी चीनी वस्तू घेणार नाही. स्वदेशीच्या चळवळीने स्वातंत्र्याच्या या लढ्यात खूप परिणाम केला. लढ्याला दिशा दिली. स्वातंत्र्य हवे असे जनमत तयार झाले आणि हर तऱ्हेने लोकांनी उपाय शोधले. जनजागृती खूप आवश्यक आहे. देशभक्ती हे खूप मोठे बलस्थान आहे. ज्या देशाची जनता
एक दिलाने एकत्र येते, तो कोणत्याही संकटावर लीलया मात करतो. आहे त्याच्यात भागवतो, हात पसरत नाही, अन्यायाला शरण जात नाही, अनितीला घाबरत नाही. धैर्याने परिस्थितीचा सामना करतो. तोही वीर, तोच खरा सुजाण नागरिक. सैनिक तर लढतातच, पण नागरिकांच्या सक्रिय पाठिंब्याने त्यांना नैतिक बळ मिळते. नागरिक म्हणून आपले हे कर्तव्य आहे. जेव्हा लोक अनितीने आणि अन्यायाने वागू लागतात, त्यांना धर्माचा विसर पडतो, शिस्तीचा कंटाळा येतो, तेव्हा त्या चैतन्याला, विश्वशक्तीला कार्यरत व्हावे लागते. पुन्हा एकदा धर्माची घडी बसते, शांतता प्रस्थापित होते. हे चक्र आहे, ते चालू राहणारच. खरी राहू आणि जगू, लढू आणि जिंकू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. कृष्ण कृष्ण. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.